हरे नाम हरे हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम आणि आवाज थोडासा द्या रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 पाप रखुमा देवी वरा पाप रखुमा देवी वरा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा पाप रखुमा देवी वर
बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बर्मा तो हा माधव बर्मा विठ्ठल बर्मा तो हा विठ्ठल बर्मा हरी तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 हरि राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम साठविला हरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी हरी साठविला हरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी चांची सरली रथार धारा सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्याची सरली रधार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ए हरी आला हाता 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 मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता हरी आला हाता मग कैसी भय चिंता कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता चांची सरल ये रसार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार ज्यांची सरली रधार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी हरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी काही उरोने दिवरी तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी तुका म्हणे हरी काही वरोने देवरी काही वरोने तुका म्हणे हरी काही वरोने देवरी त्यांची सरली ये त्यांची रधार सरली ये रधार त्यांची सरली ये रधार त्यांची सरली ये रधार सरली ये रधार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्यांची सरली ये रधार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई 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 जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई साधविला हादी साधविला हादी
साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहरी साथ बिलहरी हरि हरे हरि साथ बिलहरी साथ बिलहरी साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहारी हरि हरि साथ बिलहारी हरि हरि साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहारी साथ बिलहरी हरि साथ बिलहरी हरि साथ बिलहरी हरे हरि साथ बिलहरी साथ बिलहरी साथ बिलहरी मंदिरी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी मंदिरी में शांति तर ये रसाना शांति तर ये रसाना शांति तर लिए रसाना शांति तर लिए रसाना शांति तर लिए रसाना जी हृदय मंदिरे जी हृदय मंदिरी त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार त्यांची सरली धार धार त्यांची सरली धार झाला
झाला सफल व्यापार व्यापार झाला सफल सफल व्यापार झाला सफल व्यापार 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 झाला सफल सफल व्यापार झाला सफल झाला झाला सफल झाला झाला सफल सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार व्यापार झाला 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 सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल सफल व्यापार झाला सफल झाला सफल झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल विठ्ठल विठ्ठल टाळी 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 विठ्ठल टाळी विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल ओ विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलीकावरणारी विठ्ठल ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान पवन दूत हनुमान अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर हर महादेव सद्गुरु लोक महाराज की जय हरी साठवेला हरीजी ही हृदय मंदिरी त्यांची सरळीयर धार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरळीयर धार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही गुरु निधिवरी त्यांची सरळीयर धार झाला सफल व्यापार भजे व्रजे कमंडन समस्त पापखंडन स्वभक्त चित्तरंजनं सदेव नन्दनन्दनं बीजगोचमस्तकं सुनादवेरुणस्तकम् अनङ्गरङ्गरागरं नमामि कृष्णनागरं पदारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तम् पटशपत्रश कुटीशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति हे नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधु सखा पूर्ण माता मति मंदते ज्ञान दाता दिनादी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराची संपादिदानं च विधाय भक्ति विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुं तं नमामि दोगं शिरसा गुरुं तं नमामि दोगं शिरसा गुरुं तं साठविला हरीजी ही हृदय मंदिरी त्यांची सरळीर धार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेकरिता आपल्या समोर उद्धृत केलेला अभंग वैराग्य रागरसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून तुम्हा याचे यावत मानव मात्राच्या पाठीमागे लागलेलं जन्ममरण परंपरेचं भयंकर दुर्धर भयावह असं जे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर पडण्याचे एक स्तुत्य सर्वाला कळेल रुचेल पचेल आणि झेपेल असे एक स्तुत्य उपाय प्रतिपादन करत असताना आणि त्या माध्यमातून संत महापुरुषाची थोरवी गात असताना
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपण करता घेतलेला हा अभंग आहे. महाराज म्हणतात, साठविला हरी जे ही हृदय मंदिर, ज्याने आपलं हृदय मंदिर केलं. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोड़ ही का, इतने गोते काय खाता, जब लग अपना सातन हो. याचा अर्थ हृदय मंदिर करावं, पवित्र करावं. दयाची चोखटी मानसी, मी होऊन यासी क्षेत्र संन्यासी, दया निजली येते उपाशी वैराग्य गा. अशा पद्धतीने आपण आपलं हृदय बंद केलं, हृदय मंदिर केलं. ज्याने कोणी हृदय मंदिर केलं आणि हरीला हृदयामध्ये साठवलं, त्याला फल काय प्राप्त होतं? त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. नरद्याला आल्याच्या नंतर जो व्यापार करायला पाहिजे, व्यवहार करायला पाहिजे, तो सफल झाला. म्हणजे मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीप. मग तुका म्हणे हित होय तो व्यापार, तया काय फार शिकवावे. त्यांचा व्यापार सफल झाला. न पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, य संसारे खलु दुस्तारे कृपाय अपारे पाय मुरारे, भज गोविंदम गोविंदम भज. मूढ मते ही परंपरा त्यांची संपली. पण मग ही फलश्रुती कधी आहे? देह पाताच्या नंतर. पण प्रारब्धशी जीवन तर आहे ना. मग त्या प्रारब्धशी जीवनामध्ये काय लाभ होतो? तर प्रारब्धशी जीवनामध्ये दोन गोष्टी लाभतात. हरी आला हाता, मग कैची भय चिंता. हाता शब्दाचा लक्षार्थ आहे प्रेमामध्ये. देव आपलासा झाला, देव हृदयात आला. नव्हे देवानं तो वेगळा राहिलाच नाही. जीव आणि देव वेगळा न राहताना जीव आणि देव, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधितो अभंग नेणे हरी. असा अभंग अवचिन्न म्हणजे एकरूपतेला, तद्रूपतेला, तदाकारतेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला प्रारब्धशी जीवनामध्ये भूतकाळाची भीती राहत नाही आणि भविष्य काळाची चिंता राहत नाही. कारण चिंता ही भविष्य काळाची असते आणि भीती ही भूतकाळाची असते. पण भय चिंता रहित असणारा हरी आता हातात आला. हरी तैशी हरी केदास, नाही तया भय मोह चिंतास, होऊन राहती उदास बळकट कास भक्तीची. अशा पद्धतीने प्रारब्धशी जीवनामध्ये त्याला भूतकाळाची भीती राहत नाही, भविष्य काळाची चिंता राहत नाही. कारण हरी आला हाता, मग कैची भय चिंता. पण तुकोबरायला विचारलं, का हो महाराज? म्हटले, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. हे फल त्यांना प्राप्त झालं. प्रारब्धशी जीवनामध्ये भूतकाळाची भीती राहत नाही, भविष्य काळातली चिंता राहत नाही. मला वाटतं तिसऱ्या चरणामध्ये आपल्या शास्त्रीय परिभाषेत म्हटलं तर जीवनमुक्ती सांगितलेली आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये विधेय मुक्ती सांगितलेली आहे. पण हे दोन्ही फल जर त्याला प्राप्त झाले असं जर आपलं म्हणणं असेल, तर हे फल प्राप्त होण्याकरता कारणाशिवाय तर कार्य होत नाही. मृतिका असेल घट होईल, तंतू असेल पट होईल, आई वडील असेल संतती होईल. मृतिका नाही, घट नाही, तंतू नाही, पट नाही, आई वडील नाही, संतती नाही. मग हे जर फल त्याला प्राप्त झालं तर त्याचं कारण काय? तुका म्हणे हरी काही उरोनिधी उरी, हरी उरी उरोनिधी म्हणून येरझार सरी, उरी न उरी म्हणून येरझार सरी. कारण त्याला शास्त्रीय परिभाषेत म्हणतात निमित्त अपाय, नैमित्तिकाशी आपली अपाय. निमित्ताचा नाश झाला तर नैमित्तिकाचा नाश आपोआपच होतो. आणि न्यायशास्त्रात म्हणतात कारण नाशात कार्य नाशात. कारणाचा नाश झाला की कार्याचा वेगळा नाश करावा लागत. आता त्या जन्ममरण परंपरेला, भय चिंता रूपी कार्याला कारण काय होतं? कारण तीन आहेत. एक अज्ञान, दोन कर्म आणि तीन वासना. तो हरी अज्ञान रूपी अंधकार राहू देत नाही. जसा सूर्य आला की अंधार राहत नाही त्याप्रमाणे तो हरी वासना राहू देत नाही. कारण वासना हरिरूप होते. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास आहे त्या सोना गौडीयाच्या. आणि कर्मही राहत नाही. कर्म ते परमात्मा स्वरूप झालेलं आहे, व्यापकत्वाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही, पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असा लाभ त्या साधकाच्या जीवनामध्ये होतो. असा या अभंगाचा शब्दशः भाव आहे. अगदी आताच्या बोली भाषेत बोलायचं झालं तर, हवं झालं तर आजच्या कीर्तनातल्या ठळक बातम्या आपण म्हटला तर काही वावग होणार नाही. म्हणजे थोडक्यात शब्दशः भाव आपल्या समोर ठेवलेला. आता विस्तृत भाव पाहण्यापूर्वी आपण एकदा भजन करू. थोडासा हे कुठल्या निमित्ताने सेवा आहे त्याचा थोडासा विचार करू, मग पुन्हा एकदा अभंगाच्याकडे आपण वळूया. विठ्ठल 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 पुंडलिक भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरु जय, महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे असा. पुणे तेथे काय होणे, अशा या पुणे नगरीमध्ये आपण एकत्र जमलेलो आहोत. एका नैमित्तिक कार्यक्रमाप्रित्यर्थ, अर्थात 18/5/2026 वार सोमवार या दिवशी कैलासवासी मातोश्री कमलबाई अशोक
ओंबळे या मातोश्रीने पंचमहाभूताचा पार्थिव देह पंचतत्वामध्ये विलीन करून ओंबळे या परिवाराचा निरोप घेतलेला आहे. पण आपण भारत देशात आहोत. इतर देश आणि भारत देश याची एक ओळख वेगळी आहे. अगदी बघा ना, अमेरिका श्रीमंतीने ओळखला जातो, जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ताप्रभुत्वाने ओळखला जातो. जगाच्या पाठीवर मायबाप आपलाच भारत देश संस्कृतीने ओळखला जातो. आपल्या देशात संस्कृती आहे, संस्कार आहे, ते जगात कुठेही नाही. कारण आपण भारतीय मंडळी संकरिताला महत्व देत नाही, संस्कृतीला महत्व देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी संकरित लोकांना सुद्धा वाटतं आपल्या पोटी संस्कारित संतती जन्माला येईल. पण तुम्ही संकर करून ठेवला, संस्कारित येईल कशी? कारण गुन्हा कार्यानुवर संते. विठ्ठल 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 विठ्ठल. पण असो, कारण संकरित आली आणि संस्कारित नाही आली, काय होतं? भारत याचा धर्मग्रंथ गीता माता सांगते, संकर होणार काय ऐव कुलज्ञानाम कुलश्च पतंती पितृ हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. संस्कारित संतती जन्माला आली तर ती 42 कुळाचा उद्धार करते, आणि संकरित संतती जन्माला आली तर वरच्या 42 कुळाला पतित करते. त्यामुळे संस्कारित संतती यावी, संकरित नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं कैलासवासी कमलबाई अशोक ओंबळे या मातोश्रीच्या पोटी जन्माला आलेली संतती संकरित नसून संस्कारित आहे. का बरे? त्याचं कारण सांगतो. आमचे विजय दादा, राजेश दादा कुळी कन्यापुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्याचा हरिक तुम्हा आम्हाला वाटेल याच्यात नवल नाही. त्याचा हरिक देवाला वाटतो. नवे नवे जगद्गुरु तुकोबरायसारखा महात्मा त्याची सेवा मागतो. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, त्यांची सेवा मागतो. त्यांची सेवा जर प्राप्त झाली तर माझ्या दैवाला पारावार नाही, असं तुकोबराय म्हणतात. म्हणजे तुकोबरायसारखे त्यांची सेवा मागतात, देवाला त्यांचा हरिक वाटतो. नव्हे नुसतं हरिक वाटत नाही, भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगत करी सर्व काम त्यांची कामही देव न सांगता करतो. म्हणजे देवाला हरिक वाटतो, तुकोबराय त्यांची सेवा मागतात. असे 2 सुपुत्र आहे. पूर्ण नाम नरकात राहायचे ती पुत्र हा 28 नरकापैकी पू नावाच्या नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करतो, त्याला पुत्र असं म्हणतात. आणि असे 1 नाही 2 पुत्र या मातोश्रीचे, विजयदादा आहे आणि राजेश दादा. हे 2 पुत्र त्यांच्या सौभाग्यवती वंदनाताई असेल, सोनालीताई असेल, हा ओंबळे परिवार आणि या परिवाराशी ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे, असे आपण सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या उजव्या हाताला असणाऱ्या आपण ज्येष्ठ नागरिक पुरुष वर्ग आणि डाव्या बाजूला असणाऱ्या माता भगिनी, गोड असणारे आमचे संशिष्टीवाले बंधुवर्य, आणि आत्ताच आपण मृदंग ऐकत आहात. त्यांनी 10 वाजला की आपलं हृदय आ म्हणावं असं इतकं गोड मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू, जोगमार्ग वारकरी शिक्षक संस्थेचे आदर्श विद्यार्थी आमचे सौरंगीनाथ महाराज. त्याचप्रमाणे अत्यंत गान कुकेळा गोड गायन करणारे आणि अनाथ आश्रमाकरता या जगात कार्य करणारे, अनाथ लेकरं सांभाळण्याकरता ज्याला नाही कोणी नाथ असे अनाथ त्यांचे नाथ होण्याचा त्यांनी एक प्रामाणिक वेडाच उचलला आहे. ते हरिभक्त परिणामचे बाबासाहेबजी महाराज मैन आमचे पितृछत, तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. असो, या सर्वांनाच आपला अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन अगदी मोजक्या वेळामध्ये आपण नैवेद्याचाही पुढे कार्यक्रम असतो, म्हणून अगदी नियोजित वेळेमध्ये थोडक्यामध्ये या अभंगाचं थोडंसं चिंतन आणि काही नैमित्तिक स्वरूपाचं चिंतन आपण सर्वजण मिळून करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 असं म्हटलेलं आहे. यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरुरीश्वरा आद विद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्ताय. या श्लोकाचा अर्थ भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, जीवनात मनुष्य किती मोठा झाला तर त्याला 3 गोष्टी वंदनीय असतात. एक वेदांत, जे आपलं अंतिम ध्येय आत्मस्वरूप तिथपर्यंत घेऊन जातं. नंतर गुरु, कारण ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. आणि 3 आहे ईश्वर, जेने हा जीव दिला. असे 3 गोष्टी आपल्याला वंदनीय असतात. मला पुढचं सांगायचं आहे, आपला वेदांत म्हणजे आपला अंतिम ध्येय ते देणारे सुद्धा आपले माता पिता आहे, तेच आपले वेदांत आहे. नंतर आपले गुरु सुद्धा, पहिले गुरु तेच आहे, आपले आई वडील आहे. आणि मातृदेव भव पितृदेव भव आपले ईश्वरही तेच आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा माता पित्याच्या उपकाराची जाण ज्याला असते आणि त्यातून देव जिवंत असताना तर प्रयत्न करतो, याच्यात नवल नाही. ते गेल्याच्या नंतर सुद्धा त्या माता पित्याच्या ऋणातून उतराय होण्याकरता असा सोहळा करतो, म्हणून त्याला पुत्र म्हणायला हरकत नाही. ते अपत्य नव्हे पुत्र आहे. अपत्य म्हणजे येतानेच आई वडिलाच्या जीवनामध्ये आपत्ती निर्माण करूनच येणार जगात, म्हणजे शिजर बिजर करून यावं लागेल, ते अपत्य असतं. आणि पू नावाच्या नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करतो, तो पुत्र असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हे दोन्ही सुपुत्र आहेत, सुपुत्र आहेत.
कारण माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरी जे का माता पित्रे ती शेवीशी कीर शरीरे लोणकीची. जगात 3.5 कोटी भौम तीर्थ आहे आणि चित तीर्थ तर अनेक आहे. आणि या सगळ्याचं स्थान कोण असेल तर आपले जननी जनक माता पिता आहे. सकळ तीर्थाची धुरी जे का माता पित्रे. मग काय करावं ते शेवीशी कीर शरीरे लोण केजे. लोण करावं शब्दाचा अर्थ निंबलोण करावं. आपलं काया वाचा मन आई वडिलाच्या सेवेवरनं ओळून टाकावं जिवंत असताना. पण शेवटी हा कोणता लोक आहे? हा काही वैकुंठ नाही, हा काही कैलास नाही, हा स्वर्गही नाही. हा कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परी हरिहरते न त्वम सोची तुमर हसी. येथे आएगा तो जाएगा राजा रंग फकीर. येथे प्रत्येकाला मरावं लागतं. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी. 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी. जमका अजब तड़ाका पे तो क्या जाने लड़का भी. जमका अजब तड़ाका पे तो क्या जाने लड़का भी. म्हणजे प्रत्येकाला इथे मरावं लागतं. हा मृत्यू लोक आहे. येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती. मग आपले आई वडील मातृदेव हो पितृदेव हो हेही एक दिवस जाणारच आहे. मग ते जिवंत असताना काय कर्म करावं तर ते शेवीशी कीर शरीरे लोण केजे. म्हणजे काय 2-3 गोष्टी कराव्या. पहिला असा आहे की आपल्या आई वडिलांच्या डोळ्याला 2 वेळेला अश्रू येतात, रडतात ती रडणार नाही, त्यांच्या डोळ्याला अश्रू येणार नाही असं काहीतरी करावं. म्हणजे पहिले अश्रू कधी येतात? त्यांची एकुलती एक नांदायला जाते तेव्हा. परत तो नावेलाच आहे. माऊलीची ओवी ऐका. आपणची विऊन दुहिता ममन म्हणे पिता तू सुटी की प्रतिग्रहिता जावाई शिरके लेख परक्याचं धन एक दिवस ती जाणार आहे. ते अश्रू आपण टाळू शकत नाही, त्याला नाईलाज आहे. पण दुसरे अश्रू असतात आपल्या बायकोचं ऐकून आपला मुलगा आई वडिलातून वेगळा राहतो. काय आपल्या भारत देशात जर आपण असेल भरतखंडी नरदे प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती म्हणत असेल ज्या डाल डाल पे सोने की चिडिया करते हे बसे राहू भारत देश आहे हमारा. असं जर आपल्या भारत देशाचा गौरव असेल तर आपण भारतीयाला आपल्या भारत देशामध्ये वृद्धाश्रम ओस पडावे हे भूषण आहे. ते गुराढोरासारखे जनावरांसारखे खचून भरावे हे लागलेलं आपल्याला दूषण आहे. तर वेळीच धुतला नाही तर आपल्यात पाश्चात्यामध्ये काय अंतर राहील. विठ्ठल विठ्ठल. या करता आई वडील जिवंत आहे तोपर्यंत किमान ते आपल्या नजरेसमोर ठेवावे. पत्नीचं ऐकून त्यांना वेगळं निघून म्हणजे असं काही करू नये. हे पहिली सेवा आहे जिवंत असताना. दुसरी सेवा काय? दुसरी सेवा जीवनात काही गोष्टी पसंतीने मिळतात, काही गोष्टी पुण्याने मिळतात. आपली गाडी कोणती असावी, आपलं घर किती मजलावं असावं, आपला अंगावरचा पोशाख कोणता असावा, क्षमा मागून बोलू माय बाप, आपली बायको कोणती असावी ही सुद्धा पसंत आहे. नाही तर 4-4 5-5 मुली कशा करता बघितल्या. पण आपले आई वडील कोणते असावी आपली पसंत नाही, आपली पुण्याई आहे. म्हणून तर आपण गाडीवर घरावर लिहितो आई वडिलाची पुण्याई. म्हणून पसंतीने मिळणाऱ्या पत्नीच्या हट्टापायी पुण्याईने मिळणाऱ्या आई वडिलाची हेळसांड होता कामा नाही, झाली नाही पाहिजे आपल्याकडनं. आपण भारतीय आहोत, त्यात महाराष्ट्रीयन आहोत. संतांचा वारसा आपल्याला आपल्या राजे शिव छत्रपतीचे वारसदार आपण म्हणून घेत असेल. बाबासाहेब आंबेडकर असेल, फुलाजी महात्मा फुले असेल आहे ना, शाहू असेल, यांचे आपण जर वारसदार पुढचे वंशज म्हणत असोल, त्यांची पिढीजात वारसा आपल्याला जर लाभला असेल तर आपल्याकडनं आपल्या आई वडिलाची हेळसांड आपल्या पत्नीच्या दुराग्रहापायी होता कामा. याचा अर्थ एवढाच आहे का पत्नीचं हेळसांड करावी असाही त्याचा अर्थ नाही. तुका म्हणे नगडभास जरी ती लाज स्वामी. अरे कपाळ तिचं लावतं राष्ट्र, गुंकू ती आपलं लावते आहे ना, भांग तिचा आहे, सिंदूर ती आपल्या नावाचं भरते, गळा तिचा आहे, मंगळसूत्र आपलं घालते. एखादा भर तारुण्यामध्ये एखाद्या माऊलीची जर पती गेले, मिस्टर गेले तर सगळी 4 दिवस रडतात, पण वैधव्याचं दुःख त्या माऊलीला एकटीला पचावं लागतं. बरं, पतीच्या पित्याच्या घरदार कुल सगळ्याचा त्याग करून ती आपल्याशी एकरूप होते, तिची काळजी घेतली पाहिजे. पण ती स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट म्हणतो असा दुराग्रह करत असेल, वेगळं निघाण संसार बघा. ठीक आहे, भावाभावातून तेही निघू नये खरं तर, कारण राम लक्ष्मणाचे वंशज आपण आहोत. पण ठीक आहे, काळाच्या युगामध्ये तेवढं नसेल आपल्याला जमेत, तर ती जर म्हणत असेल तुमच्या आई वडिलातून वेगळं निघा मग मी नांदते, तर अशा वेळेला तिला सोडून देऊन तुझ्यापेक्षा 1756 पडलेला आहे ही म्हणायची ताकद किमान आपली असली पाहिजे, भारतीय असेल तर. आणि आपण भारतीय आहोत याचं भूषण गौरव आपल्या अंतकरणात असेल तर ही दुसरी सेवा करावी. तिसरी सेवा असा आहे की आपण जन्माला आलो ना माईबाप, त्यावेळेला आपण आई वडिलाची कुसओली केलीच आहे. म्हणजे आपल्या आई वडिलाचे त्यांचे म्हणजे अगदी छोटं मोठं कार्यक्रम करून म्हणजे शिशु करून शिशुपाल आपण होतो त्यावेळेला. आणि दोन्ही आपल्याला काही कळत नाही कुठे कसं करावं. त्यावेळेला ते आपण ओलच केलेला आपल्या वर्तनाने त्यांचे डोळे पाणवणार नाही याची काळजी पुढे आपण घेतली पाहिजे. बरं, आपण ज्या वेळेला या जगात आलो त्यावेळेला आई वडिलाची फारशी अपेक्षा नसतात लेकराकडनं, खरंच नसतं. आणि मी जवळून अनुभवतो, माझे वडील जवळ आहे तिथे, खरंच अपेक्षा नसतात, काही त्यांच्या अपेक्षा नसतात. ते आपल्या आनंदानेच ते आनंदित असतात.
त्यांना वेगळा आनंदच लागत नाही. फक्त त्यांचा बाळ, त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर असला आणि त्याचं कर्तृत्व पाहिलं ना, त्यांच्या नेत्राचं पारणं फुटलेलं असतं. ते 10 दिवस 10 वर्ष जास्त जगतात. काही लागत नाही त्यांना, काही लागत नाही. फक्त एक गोष्ट आहे, आपण ज्या वेळेला या जगात आलो ना, त्यावेळेला आपण जिथे कुठे आपल्या आईचं बाळंतपण डिलिव्हरी झाली असेल, त्यावेळेला आपले आई वडीलच आपल्या समोर होते. दुसरं कोण होतं आपल्यासोबत? त्या आई वडिलाची फारशी मला वाटतं एवढीच अपेक्षा असते, ज्या वेळेला आम्ही या जगातून जाऊ त्यावेळेला आमचं बाळ आमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. त्याला जर गुराढोरासारखं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकल्याच्या नंतर कसं तुम्ही त्यांच्या नजरेसमोर असणार? सगळ्याच गोष्टी पैशाच्या जोरावर नसतं होत. सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाही. काही गोष्टीला अंतकरण लागतं, हृदय लागतं, मन लागतं. आणि मग अशा पद्धतीने जर आपण त्या मातृपितृ सेवेतून, बरं हे माझ्या मनाचं नाही, माझं म्हटलं तर तुम्ही ऐकणार को? हे सांगणारे संत आहेत. हे सांगणारे संत आहेत. संतांनी आपल्याला सांगितलं, काय सांगितलं? सकळ तीर्थाची दुरे जे एका माता पितरी ते सेवेशी केर शरीरे लोणकीचे. हे आई वडील जिवंत असताना केलेली सेवा आहे, पण एक दिवस गेल्याच्या नंतर काय करावं तो आजचा सोहळा आहे, आजचा प्रोग्राम आहे. आपण भारतीय आहोत ना, आई वडील माऊलीची त्याच्याकरता ओवी आहे. बाबासाहेब महाराज माऊली म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे का माता पित्र मरणे अंकित जे दिवस. म्हणजे आई वडील ज्या तिथीला गेले, आपण भारतीय आहोत ना, आपल्या प्रत्येक गोष्टीला संस्कार आहे. व्यक्ती गेल्याच्या नंतर आपल्या घरातली वडीलधारी मंडळी गेली, बरीच लोक काही हल्ली हे करायला मागत नाही. ते म्हणतात आम्ही एखाद्या अनाथ आश्रमाला देऊ, आणखी एखाद्या गोशाळ्याला देऊ, आणखी काय करू. नक्की करा, नाही कोण म्हणतो तुम्हाला, पण हे करून ते करा. तुम्ही जर जेवण करायचंय, तुम्ही जेवणाचं सोडून जेवण मुखानेच करावं लागतं. ते न करताना कानात आम्ही जिलेबी अडकू, डोक्याला काहीतरी बासुंदी फासू, पोटाला 4-5 पोळ्या बांधू, भरेल का पोट? ते खावाच लागेल. भुकेच्या तोंडा पुढं कोंडा अथवा मांडा, त्याच्याशिवाय पोट नाही भरणार. तसं काही गोष्टी त्याला शास्त्रच प्रमाण असतं. आपल्या मनाने करून चालत नाही. मनमुखी नको, शास्त्रमुखी गुरुमुखी असला पाहिजे, संतमुखी असला पाहिजे. मनमार्गी गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरावाला तोच धन्य. शास्त्र काय म्हणतं, संत काय म्हणतं? अरे व्यवहारात सुद्धा ज्याची आपल्याला अक्कल नसते ना, त्याचं जे त्यातले मास्टर आहे त्यांचा मार्गदर्शन घेतो ना आपण. आपल्याला घर बांधायचंय, आपल्याला घर कसं बांधावं कळत नाही, मग कुठल्या बाजूला किचन, कुठल्या बाजूला बेड, कसं ते किती पाया घेतला पाहिजे, किती मजले बांधायचं, हे कोणाचं मार्गदर्शन घेतो? आर्किटेक्ट, इंजिनियर असतो की नाही त्याला. एखादा आपल्याला आजार जडला, व्याधी जडला, आपल्याला कळत नाही, मग आपण मेडिकलवर जाऊन आपल्या मनाने गोळ्या औषध घेत नाही, आपण एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्यांना विचारतो. एखादा गुन्हा अपराध घडू नये, घडला, कोर्टाची पायरी चढू नये पण चढावी लागली, मग अशा वेळेला आपणच आपली केस लढवतो का आपल्या बाजूने वकील लावतो? मग ज्याच्यातलं आपल्याला कळत नाही, व्यवहारात सुद्धा आपण जर कोणाचं मार्गदर्शन घेत असेल तर अध्यात्मात आपल्याला ज्याची अक्कल नसेल, ते आपल्याला जे कळत नाही ते शास्त्रांनी हजारो वर्षापूर्वीचा इतिहास सांगून ठेवलेला आहे. बरं, इतिहासच नाही, पुढचं भविष्य सांगून ठेवलेलं आहे. आणि भूतकाळाचा इतिहास आणि भविष्यकाळ याच्याकरता सावधान, म्हणजे भूतकाळातली भीती जावी, भविष्य काळातली चिंता जावी, त्याकरता वर्तमान कसा सावधानतेने घालावा हे सांगणार आपल्याला शास्त्र नाही का? आपले गुरु नाही का? आपले पूर्वसुरी नाही का? आपले ऋषीमुनी नाही का? मग त्यांना आपण ते विचारलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं का आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही संस्कार करावे लागतात. कोणता? त्यातला पहिला संस्कार असतो शिवदहन संस्कार. आपण भारतीय आहोत, हिंदू आहोत, आपल्याकडे दफनतात का अग्निदाव देतात? अग्निदाव देतात, तो शिवदहन संस्कार आहे. त्याच्यानंतर केला जातो तो अस्थिमिलन संस्कार, म्हणजे आपल्याकडे सावडण्याचा विधी करतो. त्याच्यानंतर केला जातो काक स्पर्श संस्कार. आपल्याकडे पुणे जिल्ह्यात त्याला दशक्रिया असं म्हणतात, सगळ्या जगात त्याला दशक्रिया म्हणतात. डाव्या दिवशी केला जातो पिंड तर्पणादी करू, काक स्पर्श संस्कार. कारण तो इथे केलेलं पिंडदान ते तिथे प्राप्त होतं. तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही बोलायला लागला आम्ही ऐकायचं, असं कुठं असतं का? अरे असंच असतं. जिथे आपल्याला कळत नाही ना, ते ज्याला कळतं त्याला ऐकलं पाहिजे. तेवढी तरी आपल्याला सात्विक भाव ठेवला पाहिजे. काय आहे, आपण एखाद्या वैज्ञानिकाने लावलेला आपल्या प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल. हॅलो म्हटलं की मुंबईला नाही, कोलकात्याला नाही, अमेरिकेला एका क्षणात बोलतो. पण तिकडून आपला मुलगा उच्च विद्या विभूषित होण्याकरता अमेरिकेला जातो. सायंकाळी कॉल येतो, बाबा उद्या माझा रिचार्ज संपणार आहे, समोरच्या मोबाईल शॉपीवर जा आणि अमुक सिम सांगून इतका पैशाचं रिचार्ज करा. आणि तिकडून लगेच रिटर्न कॉल येतो, बॅलन्स प्राप्त झाला. कसा झाला? दिला. जाताना दिसलं का आपल्याला? नाही दिसलं, पण गेला की नाही? का गेला? एका वैज्ञानिकाने, एका दीड जमडीच्या बुद्धीच्या एका वैज्ञानिकाने केलेलं संशोधन, इथला केलेलं रिचार्ज जर अमेरिकेत जात असेल तर भगवंताच्या सृष्टीमध्ये इथे केलेलं पिंडदान तिथे का प्राप्त होणार? निश्चित प्राप्त होणार आहे. तस्मात श्रद्धस्व भारत. अनेक मायबाप ऐकवा, पुढचा ऐका. याही हवेमध्ये अनेक आज बारीक बारीक जीवजंतू आहे, आपल्या या डोळ्याला नाही दिसत. ते जर पाहायचे म्हटले तर आपल्याला मायक्रोमॅक्स विज्ञानाचं सहाय्य घ्यावं लागतं, मग ते आपल्याला दिसतात. काही गोष्टी या दृष्टीला दिसतात, चर्मदृष्टीला दिसतात, तेही मायक्रोमॅक्स असे एखाद्या वैज्ञानिकाचं सहाय्य घेतल्याशिवाय नाही दिसत. त्याच्यापुढे हे काही दृष्टी आहेत, ही चर्मदृष्टी आहे. त्याच्यानंतर एक ज्ञानदृष्टी असते, त्याच्यानंतर एक भावदृष्टी असते, अशा अनेक दृष्टी आहेत. मग सगळ्या दृष्टी आपल्याला ते नाही.
ज्ञानदृष्टी ज्याने संपादन केलेलं त्याला ते ज्ञान दृष्टीचं दिसतं, भावदृष्टी ज्याने संपादन केली त्याला त्या भावदृष्टीत दिसतं. आपल्याकडे सामान्यकडे चर्मदृष्टी असते, काही काही त्यालाही मुकलेले असतात. धृतराष्ट्राचे वंश विठ्ठल 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 विठ्ठल. याच्या करता आपल्याला चर्मदृष्टीला हा संसार दिसतो ना, तो तेवढाच तो आहे असं नाही, याच्या पुढे सुद्धा आहे. संतांच्या दारात आता जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, माऊलीच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे. तो ओरिजिनल सोन्याचा आहे. तिथे लक्षार्थ वाचार्थ करायचं नाही. आमचे वैद्य बाबा मृदंग महर्षी पांडुरंग बाबा सांगायचे. आणि एखादा करत असेल ना त्याच्यासारखा फुटक्या नशिबाचा दुसरा नाही बाबा म्हणायचे. पण तो पाण्याची आपल्याला भावदृष्टी असेल तर, आपल्याला ती दृष्टी नसेल तर कसा दिसेल? तो दिसत नाही म्हणून बरं आहे. नाही तर आपण ठेवला नसता माऊलीचा प्रसाद थोडा आपल्या देवाऱ्यात, कशाला ठेवला असता? जीसीपी लावून लोक घेऊन आले. पण सांगायचं तात्पर्य काय, तो भावदृष्टी लागते. आणि शास्त्र जाणून घ्यायचं म्हटलं का त्याच्याकरता ज्ञानदृष्टी लागते. ती स्वबुद्धीने प्राप्त होत नाही. स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले पायाची सिद्धीच नाही, जाणवीच्या डोई गर्वेची गेले. या ठिकाणी श्रीगुरूच्या चरणापाशी बसून ती आपल्याला संपादन करावी लागते. संत चरणापाशी बसून संपादन कर. अरे चोराला गुरु लागतो मायबाप, चोराला गुरु लागतो, अध्यात्मक गुरु लागणार नाही. घडलेली घटना सांगू. माझे गुरुजी आहेत साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आणि त्यांचे गुरुजी आहेत आनंद आश्रम स्वामी महाराज, आमचे आजी गुरु. ते निघाले काशीला. काशीला त्या ट्रेन मधून, पुण्यावरून ट्रेन निघाली. भरगच्च गर्दीमध्ये त्या लोकल ट्रेन मध्ये एखाद्या स्मगलर, त्यातला मास्टर, त्याने त्यांचा खिसा कापला. म्हणजे त्यांची काशी तिथेच झाली. म्हणजे आता ज्याची जी पुंजी अधिक मासात हा पुरुषोत्तम मास आहे ना, त्याचाच जायचो त्यांना काशीला अध्यात्म. कारण काशी हे अध्यात्म विद्येचं माहेरघर आहे. आपलं पुणे भौतिक विद्येचं माहेरघर आहे, काशी अध्यात्म विद्येचं माहेरघर आहे. भौतिक विद्या म्हणजे दुपारची भ्रांती घालवणारी विद्या आपल्या पुण्यात भेटते, आणि अंतकालाची भ्रांती घालवणारी विद्या आळंदी काशीत भेटते. अंतकालाची भ्रांती घाल, आणि ती संपादन करण्याकरता, आणखी काही पुढचा आनंद घेण्याकरता ते निघाले. पण मग थोडासा पैसा लागला, जरी संन्यासी असलं तरी राहण्याकरता खोली भाडं कोण देणार हो. थोडी पुंजी घेऊन निघाले. ते गेला आणि मग ते ट्रेन मध्ये बिघाड झाला. त्या काळात ते तुमच्यासारखे काही भक्त मंडळी दर्शनाला आले. आणि जनावर सुखी दुःखी कळत नाही, मनुष्याचा चेहरा कधीच झाकत नाही. जनावर सुखी दुःखी कळत नाही, पण मनुष्याचा चेहरा कधीच झाकत नाही. आपल्या इथे काय चाललं, हा त्याचा कॅमेरा आहे, हा आरसा आहे. तुमचे चेहरे मला लगेच सांगतात, तुम्हाला किती वेळ पाडतं, तुम्ही घड्याळ पाहता का पुढचं पाहता, एक लगेच कळतं ते माणसं. तर मनुष्याचा चेहरा कधी झाकत नाही. त्या स्वामीचा चेहरा जरा उदास दिसला, त्याने विचारलं काय झालं, म्हटलं काही नाही, मागच्या स्टेशनला असं असं घडलं. तो म्हटलं चिंता करू नका. त्याच स्टेशनला म्हणले 100%, म्हणले मग 200% पैसे भेटून जाईल. बघा काय कॉन्फिडन्स असेल, काय आत्मविश्वास होता. त्याने नंबर डायल केला. हॅलो हॅलो, गणपत बोलतो. हो म्हटले, तू एका भगव्या संन्यासाचा खिस्सा कापला. त्यांनी बरेच कापले होते, पण भगवं वादळ एकटंच होतं. तो म्हटलं हो. म्हणजे हो काय मूर्ख, घेऊन येत आपले गुरु येते. त्याने आपल्या बुलेट गाडीला किक मारली, तो घेऊन आला, पैसे दिले, स्वामीजीला प्राप्त झाले. स्वामीला आनंद वाटला, गेलेले पैसे वापस आले. पण स्वामी म्हणू लागले, गळ्यात माळ पोटात काळ, आजू काही माळ घालून तू हा 2 नंबरचा व्यवसाय करत असेल तर त्या माळीचा अपमान आहे, आणि माझा तर अपमान आहे. मी तुला माळ घातली, मला ते पाप लागेल, ते मला माळ काढून टाक. तो म्हटलं, स्वामी तुमच्याकडनं माळ घातल्यापासून स्वप्नातही मी चोरी करत नाही. म्हटले बरोबर आहे. काही लोक बोलायला बोलत नाही, करणीला चुकत नाही, करत नाही करून घेतात. त्याला साक्षात करता नाही, प्रयोजक करतात म्हणतात. तू करून घेत असेल. तो म्हटलं मी करत नाही, करून घेत नाही. म्हटले मग त्याने माझा खिस्सा कापला, तुला कसं कळालं? तो मला लागला, असू द्या ना स्वामी, झाकली मूठ. म्हणले नाही, नाहीतर माळ काढणे तर सांग. त्याने सांगितलं काही नाही, तू एरिया जरा कठीण आहे, आणि खरं सांगू या पठ्ठ्याच्या शिष्याशिवाय ते कामच कोणी करू शकत नाही. म्हणलं त्या एरियात माझा दृष्टांत संपला. म्हणजे तो अगोदरचा चोर होता, आणि त्यांनी ट्रेनिंग केलं, तो वस्ताद होता, आणि त्याचा तो पट्ट शिष्य होता. म्हणजे चोराला सुद्धा गुरु लागतो, तर अध्यात्मात गुरु लागणार नाही का? विठ्ठल 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 याचाच अर्थ आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्याला गुरु लागतो. गुरुशिवाय तरुण पाहिला. आणि मग ज्या वेळेला आपले माता पिता गेल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून उतर होण्याकरता आपण काय करावं, हे आपण शास्त्राला विचारावं. ते शास्त्र सुद्धा शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम असं पंचदशीमध्ये म्हटले. शब्द सुद्धा स्वतःच्या बुद्धीने जाणायला गेला तो नाही कळतो. गुरुचरणापाशी बसून ज्याला कळतं त्याच्याकडून तो शिकून घ्यावं. त्यांना विचारावं का आता जिवंत असताना तर आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा केली, पण आता गेल्याच्या नंतर काय करावं? तर मग पहिला शवदहन संस्कार, नंतर अस्थिमिलन संस्कार, नंतर काक स्पर्श संस्कार. म्हणजे दशहराच्या पिंडासी देखणे पण आहे कागासी, जाते देखे पापरासी त्या पिंडाशी नातळे, अशी नाथांची ओवी आहे. नाथांची ओवी. आणि अगदी अगदी सोपं बोलू का? काय भारतीय चलन इथे चालतं, ते अमेरिकेत नाही चालणार. सोनं अमेरिकेत जा, जपानला जा, इटाली जा, जगात कुठेही चालेल, पण ते सोनं मृत्यू लोकात चालेल, पृथ्वीवर चालेल, वरच्या लोकात नाही चालत. वर लोक आहेत हो आपल्याकडे, जसं भारत देशच नाही अनेक देश आहेत, तसे वरही अनेक लोक आहेत. भूरलोक, भोरलोक, सोरलोक, मोहरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, असे वर लोक आहेत. आपल्या खाली काही लोक आहेत, आतल वितल तलातल महातल रसातल पाताल सुतल, असे खाली लोक आहेत. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ते दिसतं, वरचं खालचं कुठे दिसतं? वर जाण्याकरता सुद्धा पैसा लागतो, खाली जाण्याकरता पैसा लागतो. भारतीय पैसा भारतात चालतो, आपल्याला अमेरिकेत चालतं, ते आपल्या ते डॉलर्स घ्यावे लागतील, रूपांतरित करून घ्यावे लागतील. तसंच आहे
वर चालणारं चलन त्याचं नाव पुण्य आहे, खाली चालणारं चलन त्याचं नाव पाप आहे. हे मी सांगत नाही, माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. आपण वाचली पाहिजे कधीतरी. आपण माऊलीच्या आळंदीतले आहोत, माऊलीच्या महाराष्ट्रातले आहोत. माऊली म्हणतात पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून आपल्याला पाप ज्याला वाटतं नरकात जावं, VIP नरकातलं आपला सन्मान व्हावा, यमराज यमदूत पाठवून यमाने आपल्याला स्वागत करता यावं, सोपं सांगतो, काही नाही. भरमसाठ पाप करा, तुम्ही यमाचे अगदी VIP गिराईक व्हाल. आणि विपुल पुण्य करा, तुम्ही स्वर्गाला जाल. आणि निष्काम पुण्य करा, चित्त सिद्ध जरा मुक्त व्हाल. आणि मग तो म्हणेल त्यांची सरळी हे रधार, त्यांची सरली हे रधार, त्यांची सरली ये रे दार, त्यांची सरली ये रे दार, त्यांची सरली ये रे दार. झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार, व्यापार त्यांची सरली हे रधार, त्यांची सरली हे रधार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्यांची सरली ये रे दार, त्यांची सरली ये रे दार. मग आपण जर मातृपितृ काय आहे, 3 ऋण आहेत आपल्याकडे. 3 ऋण आहे म्हणजे 3 प्रकारचं कर्ज आहे. मग त्यातलं एक आहे देव ऋण, दुसरं आहे ऋषी ऋण, आणि तिसरं आहे पितृ ऋण. त्याच्याकरता मी उपनिषदातले वचन सांगतो, जाणते श्रोत्यांनी लक्ष द्या. देव ऋणाकरता माऊली म्हणतात देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्य. ऋषी ऋणाकरता माऊली म्हणतात स्वाध्यान मा प्रमदितव्य. आणि पितृ ऋणाकरता म्हणतात प्रजातंतू मा व्यवच्छसी. म्हणजे देव ऋणाकरता देव पितृ कार्याभ्याम न प्रमदितव्य. देव आता काही लोक इतकी नास्तिक झालेली आहेत आपल्याही देशामध्ये, कधी देवच मानत नाही. मग ते देव ऋण मानतील कशी? पण ऐका, देव मानागर न माना, देव मानागर न माना. तुम्ही हवा मानली आणि नाही मानली तरी हवा ज्या दिवशी बंद होईल तुमची हवा जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. हवा दिसत नाही म्हणून नाही मानली तर काय होईल? आपण राहणार नाही, आपण आपली सिद्धी होणार नाही. आणि तसंच आहे मायबाप, तसंच आहे. आपल्याला देखील आपल्या जीवनातले असणारी जी खरी परमात्म स्वरूपाची स्थिती प्राप्त करायची असेल तर सश्रद्धा अंतकरणाने अगोदर देव मानला पाहिजे. दुधातलं तूप सुद्धा घुसळण केल्याशिवाय दिसतं का? लाकडातलं अग्नी घर्षण केल्याशिवाय प्रगट होतो का? या वायर मधली इलेक्ट्रिक पॉवर त्याला काही उपकरण जोडल्याशिवाय ती प्रगट होते का? तसा जगातला देव भक्ती केल्याशिवाय कसा अनुभवलोय? म्हणून नागबाबा म्हणतात जया परमार्थी चाड, 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 चाड जया परमार्थी चाड, जया परमार्थी चाड, जया परमार्थी चाड. तेने सांडावेली गाड, 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 तेने सांडावेली गाड. धरुणी भजनाची चाड, 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 धरुणी भजनाची चाड. नित्य नेम आदरे, नित्य नेम आदरे, आदरे हे हे आ सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम गोपी, अमोक्ष येईल सुखी नाम स्मरतात, नाम स्मरतात, नाम स्मरतात. किती गोड वचन आहे नागबाबा. दया परमार्थी चाड, तिने सांडावी निगाड, धरुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे, त्याकरता सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे.
मग देव ऋणातून उतरे होण्याकरता आपण देवाची जयंती करतो. रामनवमी, गोकुळाष्टमी, दत्त जयंती, नरसिंह जयंती. त्यात नरसिंह जयंती, भैरवनाथाची जयंती, दत्त जयंती, हनुमान जयंती, रामनवमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तर फार मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते. गणेश जयंती, देव ऋणातून उतरे होण्याकरता जयंती केली जाते. संत ऋणातून उतरे होण्याकरता संतांची पुण्यतिथी किंवा समाधी सोहळा केला जातो. संतांची पुण्यतिथी केली जाते. आपण कार्तिक वद्य त्रयोदशीला उभा महाराष्ट्र जी भाविक लोक आहेत ते कुठे येतात? आळंदीला येतात. ते बीजेच्या तिथीला देहूला जातात, षष्टीला पैठणला जातात. हे वारकऱ्याचे एक प्रकारचे 4 धाम आहे आपले. मग हे आपण संत ऋणातून उतरे होण्याकरता संतांचा वैकुंठ गमनाचा समाधी सोहळा किंवा पुण्यतिथी महोत्सव केला जातो. आणि ज्या दिवशी आपले जन्मदाते माता पिता असतात ते देह सोडून अन्य लोकाला गेले असतात, मग त्यांच्या ऋणातून उतरे होण्याकरता, आई वडिलाच्या ऋणातून उतरे होण्याकरता श्राद्धादी विधी केला जातो. म्हणून आजचा हा मातृऋणातून उतरे होण्याकरता या परिवाराने केलेला हा मला वाटतं पहिला शवदन संस्कार झालेला आहे. नंतर अस्थिमिलन संस्कार झालेला आहे. त्याच्यानंतर काकस्पर्श संस्कार झालेला आहे. आणि हा 13वा म्हणजे उत्तर कार्याचा हा एक प्रकारचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने ही सेवा आहे. मग मातृऋणातून उतरे होण्याकरता ते तर गेलेत, आईसाहेब गेल्यात, पण त्यांच्या माध्यमातून आपण पुढे गेल्या त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता. ते गेले, पण त्यांच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनात काहीतरी संस्कार घेऊन मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं जीवन गेलं झालं गेलं गंगेला मिळालं, पण इथून पुढे आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. इथून पुढे आपण जाग व्हावं. आणि आपण नेमकं काय करावं तर नरदेहाला आल्याच्या नंतर या नरदेहाची इति कर्तव्यात आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील आहे. मग त्या भगवान परमात्म्याचे दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल, म्हणजे परमात्म्याची उरावरी भेट घ्यायची असेल आणि जन्ममरण परंपरा जर आपल्याला संपवायची असेल तर आपण काय करावं, त्याचा उल्लेख किंवा त्याचा उपाय तुकोबरांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केले. आपल्या सर्वांच्याच पाठीमागे ही जन्ममरण परंपरा लागलेली. आएगा तो जाएगा राजा रंग फकीर. इथे कोण अमर होऊन आला? कोणीच नाही. प्रत्येक जण मरणारच आहे, कारण हा मृत्यू लोक आहे. मग असा प्रश्न तुम्ही कराल, ही परंपरा कोणाच्या पाठी लागली? तर मी याचं उत्तर देईल, सर्वांच्या पाठी लागली आहे ना. जीवकोटीतला कॅबिनेट मंत्री म्हणा कोण? ब्रह्मदेव. पण ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते, पण ते ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवस मरावं लागतो. तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. याचा अर्थ इथे प्रत्येकाला मरावं लागतं. मग कोणाच्या पाठी मागली? सर्वांच्या. आधी घराघरातली उंदर असेल, महाराष्ट्रातले देवेंद्र असेल, भारतातले नरेंद्र असेल, स्वर्गातले इंद्र असेल, सगळ्याच्या पाठीमागे लागलेले हो. सगळ्याला मरावं लागतं, सगळ्याला मरावं लागतं. सगळं एक दिवस जाणार आहे. काही गेलेले आहेत, काही त्या वाटेवर आहेत, काही पुढे जातील. म्हणून ही कोणाच्या पाठीमागे लागली? उत्तर आहे सर्वांच्या पाठीमागे. दुसरा प्रश्न आहे, केव्हापासून लागली? तर त्याचं उत्तर असं आहे की ती केव्हापासून लागली त्याचा नियोजित काळ सांगताच येत नाही. त्याला वेदांताने उत्तर दिलंय अनादी. आता थोडंसं एकाग्र व्हा 5 मिनिटं करता. घाटाचा प्रवास बाहेर गावी जास्त करता येत नाही, म्हणजे वेदांत जास्त सांगता येत नाही, पण तरी थोडाही सांगितलं नाही तर मला झोप येणार नाही, म्हणून थोडक्यात सांगतो, थोडंसं लक्ष द्या. असं आहे, अनादी म्हणताना अनआदी अनादी. आदी म्हणजे सुरुवात, आरंभ ज्याचा सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात. त्याच्या 4 प्रकार पडतात. 4 शब्द पहिले समजून घ्या. अनादी आणि अनंत, साधी आणि संत. अनादी कशाला म्हणतात? ज्याचा आधी सुरुवात आपल्याला सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात. अनंत कशाला म्हणतात? ज्याचा शेवट सांगता येत नाही त्याला अनंत म्हणतात. आणि साधी कशाला म्हणतात? आदीने साधी, ज्याचा आधी आरंभ सांगता येतो त्याला साधी म्हणतात, आणि ज्याचा शेवट सांगता येतो त्याला शांत म्हणतात. किती शब्द झाले? 4. सुरुवात सांगता येत नाही, शेवटही सांगता येत नाही, अनादी अनंत. सुरुवातही सांगता येते, शेवटही सांगता येतो, साधी शांत. सुरुवात सांगता येते पण शेवट सांगता येत नाही, म्हणून साधी अनंत. आणि शेवट सांगता येतो पण सुरुवात सांगता येत नाही, अनादी शांत. असे किती प्रकार झाले? त्या 4 प्रकार झाले. तर पहिला प्रकार आहे अनादी अनंत. सुरुवातही सांगता येत नाही, शेवटही सांगता येत नाही. तुम्हीच सांगा, देव कधीपासून आहे? पांडुरंग कधीपासून आहे? भगवंत कधीपासून आहे? आपल्याला कोण सांगू शकतो? आपल्या किती पिढ्या झाल्यात, किती पिढ्या चालू आहेत, आणि किती पिढ्या जातील तरी सुद्धा परमात्मा जाईल का? देव जाईल का? परमात्मा आहेच ना. मग देव कसा आहे? अनादी अनंत आहे. देव हा अनादी अनंत आहे. मग अनादी अनंत कोण? मी जर तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही लवकर पटकन श्रोत्याने बोललं पाहिजे, भगवंत. आता मी उत्तर देऊन ठेवलं, इथून पुढे बोला एक 4-2 मिनिटं करता. मी जर म्हटलं अनादी अनंत कोण? मग भगवंत, ज्याची सुरुवातही सांगता येत नाही, शेवटही सांगता येत नाही. 2 साधी शांत कोण? जंत, जीव, तुम्ही, आम्ही. आपल्या प्रत्येकाची आपण बर्थडे आहे ना, जन्मतारीख लिहिलेली असते की नाही? आपली मृत्यू तारीख आपण लिहित नाही, कारण आपण काही संत नाही, आपल्याला कळत नाही. संत सांगून जातात, झाकले घटीचा दिवाण्याने जे काय झाला की तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. अनेक साधू आपल्या भारत सृष्टीमध्ये, महाराष्ट्र प्रांतामध्ये आणि आपल्याही या पुणे जिल्ह्यामध्ये असे काही साधू होऊन गेले
का त्याने सांगून ठेवलं या तिथीला इतक्या वाजून इतक्या मिनिटाला आम्ही जाणार आहोत. स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराज सांगून गेले. अनेक महापुरुष आहेत, त्यांना ते आपला अंतकाळ कळतो, पण आपल्याला आपलं मागचं कळत नाही, पुढचं 4 पावलाचं कळत नाही, तर आपल्याला अंतकाळ काय कळाल? कारण आपण जंत आहे. पण मग जंत जरी त्याचा अंतकाळ कळत नाही तर त्याचा अंत होत नाही असं नाही, त्याचा अंत होतो, तो मरतो. आणि म्हणून तो साधी शांत आहे, म्हणजे त्याची सुरुवातही होते आणि शेवटही होतो. मग अनादी अनंत कोण? भगवंत. साधी शांत कोण? जंत. आणि अनादी शांत, ज्याची सुरुवात सांगता येत नाही म्हणून अनादी, पण त्याचा शेवट होतो म्हणून शांत. अनादी शांत असं कोण आहे? तर न्यायशास्त्र आहे, त्याच्यामध्ये 4 अभावाचा विचार आलेले. प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, अन्योन्य अभाव, अत्यंत अभाव. सरळ सांगतो, कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा जो अभाव असतो त्याला प्राग अभाव म्हणतात. जसं घट उत्पन्न होण्याच्या अगोदर त्याचा नसणेपणा आहे, अभाव आहे, त्याला प्राग अभाव म्हणायचं. कार्य उत्पन्न होऊन नष्ट झालं का त्याला प्रध्वंस अभाव म्हणतात. घट उत्पन्न झाला आणि तो फोडला का त्याचा ध्वंस झाला, त्याला प्रध्वंस अभाव म्हणतात. आणि आता या माता आहे, स्त्री आहेत, आपण पुरुष आहोत. आपल्या ठिकाणी पुरुषत्व आहे पण स्त्रीत्व नाही, यांच्या ठिकाणी स्त्रीत्व आहे पुरुषत्व नाही. मग आपल्या ठिकाणी अभाव कशाचा? स्त्रीत्वाचा अभाव आहे, भाव आहे पुरुषत्वाचा. यांच्या ठिकाणी स्त्रीत्वाचा भाव आहे, पुरुषत्वाचा अभाव आहे, त्यालाच म्हणतात अन्योन्य अभाव. अन्याच्या ठिकाणी अन्याचा अभाव, त्याला म्हणतात अन्योन्य अभाव. आणि त्याच्या पुढचा असतो अत्यंत अभाव. जी वस्तू आपल्याला कधी दिसत नाही. माऊलीची ओवी आहे, वांजेची आलेका कैची जन्मपत्रिका नवीन भूमिका के कुलपपा. आपल्याला वंद्यापुत्र कधी दिसला? सस्याला शिंग कधी दिसली? आकाशाला फूल कधी दिसलं? नाही, याला अत्यंत अभाव म्हणतात. असे 4 अभाव आहेत. त्यातला जो प्राग अभाव आहे तो अनादी शांत आहे, आणि प्रध्वंस अभाव आहे तो साधी अनंत आहे. तुर्त इथे ही परंपरा कोणाच्या लागली? सर्वांच्या. केव्हापासून? अनादी कालापासून. पण अनादीत किती प्रकार पाहिलेत आपण? 4. अनादी अनंत कोण? भगवंत. साधी शांत कोण? जंत जीव. आणि साधी अनंत कोण? तर त्याला ज्ञान म्हणतात. ती वृत्तीरूपाने साधी असतं, स्वरूपतः अनादी असतं. आणि ही जी जन्म मरणाची परंपरा आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही, जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोडा वर्षिया. ही जन्म मरणाची परंपरा जरी अनादी असली तरी शांत, याचा अंत होतो. आणि कशाने अंत होतो? आठविला हारी, आठविला हारी, साठविला हरी, 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 साठविला हरी. जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी, जी हृदय मंदिरी, आमची तरली ये रधार, आमची तरली ये रधार, आमची तरली ये रधार. जी हृदय मंदिरे, हरी जी हृदय मंदिरे, जी हृदय मंदिरे, सरलिये रधार, त्यांची सरलिये रधार, त्यांची सरलिये रधार, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली इरधार, झाला सफल व्यापार. सोपा उपाय आहे. ही जन्ममरण परंपरा जरी अनादी असली, म्हणजे जी सुरुवात सांगता येत नसली. मी सोपा प्रश्न विचारू तुम्हाला, अगदी प्रांजन बारीने बोला, मोकळ्या अंतकरणाने बोला. एक मित्र या नात्याने बोला. तुम्ही कोंबडी पाहिली का? कोंबडी 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 काय देते? अंडा. अंडा बघितलं? कोंबडी बघितली? पटकन उत्तर द्या. कोंबडी आधी की अंडा आधी? कोंबडी आधी, तुमचं मत आहे. पण कोंबडी आली कुठे? तिचा जन्म झाला कुठून? अंड्यातून. मग काय आधी? अंडा आधी. दिलं कोणी? कोण कोण आधी? मग चालू दे रात्र. निर्णय होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कोंबडी आधी म्हणावं तर ती अंड्यातून आली, अंडा आधी म्हणावं तर ती कोंबडी नाही दिलं. मग त्याच्यातलं आधी कोण आहे सांगता येत नाही. मग आधी यश्य न विद्यतेचं अनादी, त्यालाच अनादी म्हणतात. ज्याचे आधी आरंभ सुरुवात सांगता येत नाही. आता हे कळण्याकरता म्हणून त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात अनादी बीज वृक्ष ज्ञान. माऊलीची ओवी ऐका. झाड मोडे बीज बीजी समाय, बीज मोडे झाड होय, ऐशेने कल्पकोटी जाय परी जातीनं नसे. म्हणजे त्याचा बीज आधी का वृक्ष आधी नाही सांगता येत ना. बीज आलं कुठून? वृक्षातून. वृक्ष आला कुठून? बीजातून. अगोदर कोण सांगता येत नाही. तशी जन्ममरण परंपरा आपल्या पाठीमागे केव्हापासून आली सांगता येत नाही, त्यालाच अनादी म्हणतात. पण जरी ही अनादी असली तरी अनंत नाही, याचा अंत होतो. हिचा आपल्याला नाश करता येतो, हिची निवृत्ती करता येते. कशाने निवृत्ती करता येते? काय उपाय आहे? त्याचे 3 उपाय आहे.
तीन उपाय. एक उपाय आहे वेदविहित निष्काम कर्म, परंपरेने आपल्याला त्या परंपरेतून मुक्त करणार आहे. कर्मेची कर्मबद्धता मुमुक्ष सोडविली पंडसुता जैशी रसिरती मरता राखेला विषय माऊली म्हणतात. दुसरा आहे ज्ञान, वाचून ज्ञानविने एक उपाय करीची जितिके ती गुंपिशी आदिके रोखी ये रोते ज्ञानान्मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम. म्हणून दुसरा उपाय आहे ज्ञान. पण ज्ञानाचे अधिकारी फार नाही आणि कर्माचे अधिकारी तेही फार नाही. का बरे? कारण आपण पूर्ण विषयासक्त असतो तो कर्माचा अधिकारी असतो, पूर्ण विरक्त असतो तो ज्ञानाचा अधिकार असतो. आपण पूर्ण विरक्त नाही, पूर्ण विषयसक्त नाही. मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण कोण याच्यात रावण आहे, कोण वर बोट करेल? नाही. कोण कोण याच्यात कंस आहे? इकडे जर विचारलं कोण कोण याच्यात पुतना आहे, कोण कोण याच्यात दुशीला आहे, कोण कोण याच्यात शूर्पणखा आहे, कोण बोट करेल? कोणीच करणार. तर जाऊ द्या, तुम्ही आता याचा अर्थ रावणाचे, पुतनेचे, कंसाचे, पक्षाचे आपण कोणी नाही. पण मग आता दुसरा प्रश्न आहे माझ्या, याच्यातलं कोण कोण राम आहे? याच्यात कोण कोण जनाबाई बुक्ताबाई आहे? याच्यात कोण कोण जानकी सीता आहे? त्याच्यातही नाही. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, ना इधर ना उधर, बीच में आधर. म्हणजे आपण पूर्ण रावणाचे पक्षाचे नाहीत आणि पूर्ण रामाच्याही पक्षाचे नाहीत. आपण मधलेच बीच में चांद भाई आहोत प्रत्येक जण. म्हणजे आपण पूर्ण दुर्जन म्हणावं तर आपल्याला म्हणता येत नाही, पूर्ण सज्जन म्हणावं तर टेबलाच्या खालून काळव्यावर केल्याशिवाय आपण राहत नाही. आपण नेमके आहोत कोण, आपलाच आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे पूर्ण सज्जन नसतो, पूर्ण दुर्जन नसतो, असा जो मधला कॅटेगरीचा वर्ग आहे त्याच्याकरता सांगितलेलं साधन असतं भक्ती. पुढे भक्तीने धरली आहे, मागे ज्ञान वैरागी धर्म येते, स्त्री केली जी अचपळे होते, सिद्ध आणून लावली पंथी का. आणि ती भक्ती कोणती करायची तर हे हृदय मंदिर करायचं, हृदय मंदिर करायचं. देव आहे बघा, काय माऊलीची वय बघा, आईशी कर्म साम्य दशा होय जेथे विरेच्या तेथे सद्गुरू आपैसा भेटेची का. पाड पिकला का पोपटाला राघवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, तो आपोआप येतो. तसं आपलं हृदय मृदू सबाय नवनीत झालं आहे ना, त्याचे तयाचे चोखटे मानाशी असं झालं का देव येऊन राहतो. आपण देवाकरता मागे नाही लागायचं, आपण हृदय मंदिर करायचं, देव होऊन येतो. म्हणून ऐसा कर घर आवे राम, आवर धंदा सब छोडई का, इतने गोते काय तुकार. पण मग असं हृदय मंदिर होतं का हो? कोणी केलं का हो? केलं म्हणले हो. उदाहरण द्या, उदाहरण देतो. रघुकुल रीती हो सदा चलिया, रघुकुल रीती हो सदा चलिया, प्राण जाई पर वचन न जाय, प्राण जाय पर बचन न जाय. रघुकुल रीति हो सदा चलिया, रघुकुल रीति हो सदा चलिया. ओ रघुकुल रीति हो सदा चली जाय, रघुकुल रीति सदा चली जाय. हो प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. तुम्ही पण टाळी वाजून सर्वांनी आनंद जय हो. मुखी राम बोलो जय श्री राम. जय राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. बोला बोला प्रभु राम मुखी राम बोला जय जय राम. राम नामाच गातो मी रोज गुणगान, राम नामाच गातो मी रोज गुणगान. राम प्रभु राम मुखी राम बोला जय श्री राम. राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. राम नामात दंग ही दुनिया सारी, आनंदाने करू आयुधेची वारी. तुझ्यासाठी मी केलं देवाचला. प्रभु राम जय हो मुखी नाम बोला जय श्री राम. प्रभु राम मुखी राम बोला जय श्री राम. बोलो जय श्री राम, बोलो जय श्री राम. जय हो जय. हे उदाहरण देतो मी. कुणी देवाला हृदयात साठवलं आहे का, असा आपला प्रश्न आहे. उत्तर आहे त्रेतायुगात जा. एक मिनिट करता. त्रेतायुगात जर आपण गेला तर प्रसंग सगळ्याला माहिती आहे बघा. ज्या वेळेला रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. सावत्र आई कैकेयीला वचन दिलेलं पूर्ण करण्याकरता
राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दान केलं ते जागृतीत खरं केलं. आणि म्हणून आपल्या पित्याचं वचन असत्य होऊ नये म्हणून पितृभक्त राम हे राजगादीचा त्याग केला. कारण ते औरंगजेबाच्या परंपरेतले नाही, राजा शिव छत्रपतीच्या परंपरेतले नवे, छत्रपती त्या परंपरेतले, बरोबर ना. मग ते आरण्याच्या दिशेने निघाले 14 वर्ष करता. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केला आणि रावणाचा वध केला आणि पुष्पक विमानामध्ये बसून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. एक श्लोकात रामायण पूर्ण सांगतो, ऐका. आदौ राम तपोवनादि गमन महत्वा मृग कांचन वैदे हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायण. आणि मग ते आले. मग गड्यांनो राजकीर झाला, श्रीराम सिंहासनी बैसला, झाले रामराज्य काय उणे अंबानी. प्रभू रामचंद्र राजगादीवर बसल्याच्या नंतर हे राम राज्य येण्याकरता ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं, ज्यांनी ज्यांनी मोठी कामगिरी केली, त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हणून परमात्म्याने प्रभू राघवाने ठेवला. आणि मग ते नळनील जामवंत, सुग्रीव, विभीषण, गुहक, निषाद, निषादराज गुहक, केवट या सगळ्यांना देवाने बक्षीस दिले. पण एकाला दिलंच नाही, त्याचं नाव आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हनुमंतरायाला दिलं. जानकी सीताई म्हटल्या लागली, का हो देवा, कदाचित तो जर नसता तर तुमचा आमची माझी भेट झाली नसती, तो जर नसता तर तुमची आमची भेट झाली नसती. तुम्ही त्या हनुमंतालाच काही दिलं नाही. देव काय बोलतात, काय द्यावे त्याशी व्हावे होतं राही ठेवीत हा पाहिजे होता. माझ्याकडे पंचप्राण आहे, 5 उपकारातून मी उरीण होईल. ए बाळा, 5 उपकारातून मी उरीण होईल, पण बाकीचे इतर उपकार ते हनुमंतरायाचे तसेच राहतील. त्यांच्या उपकारातून देण्याकरता माझ्या गाठीशी असं काही नाही कधी मी हनुमंताला देऊ शकेल. जानकी सीता, आता भगिनीला आपल्या माहेरचा थोडासा अभिमान असतो, बरं का नसावा, का नसावा. ग्रंथात गीता प्रेमात माता पतिव्रती सीता म्हणतो आपण. काळेश मंत्री करणेश दाशी भोजेशी माता शैनवशी रंभा धर्मानुकुला क्षमाया धरत्री षडग येतती पतिव्रता अशी जानकी सीता. मी देऊ काही म्हटले ते. आणि तिला त्या कन्यादानामध्ये तिचे वडील जनक महाराजांनी नवरत्नाचा हार जानकी आईसाहेबाला दिला होता. आता तो दिला, पण जो जे तिचे गौरवने येत आहे अशी ते बिंगुळवाने अप्रसंगतेने तो म्हणावाच की हनुमंतराय हे राम भक्त आहे, आणि राम भक्त असल्यामुळे बाकी सगळ्यात ते अभक्त आहेत, फक्त रामाचे भक्त आहेत. म्हणून राम ज्याच्यात त्याच्याशी काम, ज्याच्यात नाही राम त्याच्याशी आपलं काही नाही काम, असे हनुमान. त्यांनी ते रत्नात बघितलं, पाठ पोट सगळ्या बाजूला बघितलं, काही दिशेने. त्याला वाटलं मध्ये असेल, ते दाताखाली घेतलं, फोडलं, त्यात मध्ये दिशेने. मग 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 गेले, पण त्यात काही दिशेच ना, फेकून दिले. 4-2 फोडले. कसे जानकी सीतेच्या सखीने बघितलं, ते धावत आली. अगं म्हटली, वेडी, ते बघ, तू त्याला रत्नाचा हार दिला, पण ते माकड त्याला काय करणार, ते रत्न फोडतंय. आणि प्रतिमोल किमतीचा अनमोल एक रत्न, त्यातले 9 रत्नातले 4-2 फोडले. म्हटल्याच्या नंतर जानकी आईला राग आला. ए हनुमंता इकडे. हनुमंतराय धावत आले. आईसाहेब बोला. म्हटल्याच्या नंतर म्हटले, का रे, ते रत्न का फोडतोस? म्हटले, आईसाहेब तुम्हाला माहिती आहे, ज्याच्यात माझा राम नाही त्याच्याशी आपलं काही काम नाही. अरे वा, ज्याच्यात राम नाही त्याचं काम नाही, मग याच्यात कुठे राम आहे? दे ना. म्हणले, राखोल टाकून फुकून ठेवतो कशाला, हा देह ठेवतो कशाला? हनुमंतराय हसले. म्हटले, आईसाहेब याच्यात राम नसता तर याला ठेवलंच नसतं. याच्यात राम आहे. हो, दाखव मग. दाखव म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय वीर हसनामध्ये बसले. तुम्ही माझ्याकडे मोठ्या आशेने बघू नका. हे सगळेजण बसायला लागले, बघायला लागले. ती म्हणतात, आता महाराज दाखवतात की काय, माझी तेवढी भक्ती नाही, माझा तेवढा अधिकार नाही. पण हनुमंतराय बसलेत, वीर आसनामध्ये बसले. आणि त्यांनी ज्या वेळेला हे आपली वक्षस्थल विदीर्ण केलं, तर त्याच्यामध्ये राम लखन सीता सहित हृदय बसू सिरभूप सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. रामरायाने म्हणजे त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाने देवाला साठवला. त्याच्या अगोदरच्या सत्ययुगात म्हणजे कृतयुगामध्ये तुम्ही गेला तर उपमन्यू ध्रुव हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ती नारायण त्या बाल भागवताने साठवलं. त्याच्यानंतर तुम्ही द्वापार युगात आला तर श्री राधिकायम हृदयारविंदी पदारविंद मी विराजिते मे, राधा राणीने देवाला हृदयामध्ये साठवलं. आणि त्याच्या अलीकडे या कलियुगामध्ये आले तर कांदामुळा भाजी अवघी पिठाबाई माझी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. पाठविला दाता त्रैलोक्याचा, पाठविला दाता त्रैलोक्याचा, पाठविला दाता
त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्या साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता पिता दाखविला दाता त्रैलोक्याचा दाखविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. कलियुगातली घटना आहे ना. श्री संत सावता महाराजांनी कुठे गेले नाही कोठे नका पाहू खरा हरी कथा तेथे अवचिता सापडेल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी ऊस गाजर रताळू अवघा झालासे माझा गोपाळू सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. किंवा ते जनाबाई महाराज म्हणतात धरीला पंढरीचा तोर 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 धरीला धरीला पंढरीचा तोर धरीला पंढरीचा तोर धरीला पंढरीचा तोर धरीला पंढरीचा तोर गळा बांधून या गोर धरीला पंढरीचा तोर गळा बांधून या गोर धरीला पंढरीचा तोर धरीला धरीला पंढरीचा तोर पंढरीचा तोर पंढरीचा तोर हृदयी बंदी खाना केला आणि आत विठ्ठल होती. पण मग आता काही याच्यातले काही चिकित्सक श्रोते असतात ते म्हणतात का हो देव हृदयात साठवायला सांगितला. हो साठवली कोणती वस्तू जाते ती असते ती का नसते ती जी नसते ती. मग देव हृदयामध्ये आहे का नाही. बरं ज्या दिवशी तो नाही त्या दिवशी तुम्ही आहे सांगायला राहणार आहे नाही. ज्या दिवशी तो नाही त्यावेळेला सांगायला राहणार नाही. मग देव हृदयात आहे आणि मग आहे तर पुन्हा साठवायचं आहे कसं विठ्ठल 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 हो हो. तर त्याचं उत्तर आहे अस्तित्व हे दोन प्रकारचं असतं. एक सामान्य रूपाने असतं आणि एक विशेष रूपाने असतं. सामान्य रूपाने अस्तित्व कसं जसं ती काडी पेटी आहे आपली काडी पेटी आगपेटी त्याच्यामध्ये काडी असतात त्या प्रत्येक काडीला पुढे गुल असतो आणि तो जर असा घर्षण केला का त्यातून अग्नी प्रगट होतो. पण तो प्रगट होण्याच्या अगोदर त्याच्यात अग्नी नाही का. बरं अग्नी लाकडाला जाळत नाही का. मग त्या लाकडाला का जाळत नाही आहे ना तो जाळं पाहिजे की नाही. जाळतो का नाही कारण तो सामान्य रूपात आहे. घर्षण करून विशेष रूपाला आला की मग तो काडीपेटी ठेवत नाही. काडीपेटी नाही या सगळ्या विश्वाला सुद्धा दग्ध करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये तृण अग्निमेय समरस झाले माऊली म्हणतात. पण तो विशेष भावला येत नाही तोपर्यंत. वायर मध्ये इलेक्ट्रिक पॉवर आहे पण ती पॉवर पाहिजे म्हटलं तर अशी उपकरणं जोडावी लागतात. कृपया त्या पॉवर पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नये म्हणजे पॉवर आपली राहणार नाही ना. म्हणजे आपण जर प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपण देवा घरी जाऊ आपल्या घरी नाही राहणार ना. पण ती नाही का त्याच्यात आहे पण ती सामान्य रूपात आहे. उपकरण जोडलं की ती विशेष भावाला येते. जमीन 71% खगोल भूगोल आपलं सांगतं 71% काय आहे पाणी आहे आणि 29% भूमी आहे. मग इथे पाणी नाही का आहे पण दिसतं का ते नाही. मग ते दिसणारच नाही का दिसेल ना. काय करा बोर घ्या विहीर खोदा ते भूगर्भाचं आवरण बाजूला सारा मग त्यातलं पाणी दिसेल. तसं देव हृदयात आहे ते एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे आईची जी बुद्धी सुरी अहरणशी ते वस्तू मी सर्वश्य चाहम हृदयसन्नी विष्णू गीता सांगते. एरवी सर्वांच्या हृदयाची ज्ञानोबीला सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये आणि सर्व घटीराम माऊली हरिपाठातही सांगतात. म्हणजे तो आहे पण तो सामान्य रूपाने आहे. सगळ्यांच्याच हृदयात आहे पण तो शोध घ्यायचा तर आपल्यासारख्याच्या हृदयात सापडत नाही. हनुमंतरायाच्या सापडतो सावता महाराजांच्या सापडतो ज्ञानोबराय तुकोबरायाच्या सापडतो. त्याचे चोखटे मानसी तो म्हणतो. त्याच्याकरता भक्ती करावी लागते देवाला. हे हृदय निर्मळ मंदिर करावं लागतं मग देव हृदयात येतो. एकदा का आला का मग त्याची सरळी येर झाला सफल व्यापार. पण मग देह पातानंतर व्यापार सफल झाला. बाबासाहेब महाराज प्रारब्धच्या जीवनामध्ये त्याच्या दोन गोष्टी राहत नाही. त्याला भूतकाळाची भीती राहत नाही भविष्य काळातली चिंता राहत नाही. का राहत नाही
हरी आला आता, हरी आला आता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला आता, हरी आला आता, हरी आला हाता, हरी आला हाता. मग कैसी भय चिंता, जय हो. कैसी भय चिंता, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार. मग कैची भया चिंता, कैची भाया चिंता सरली येरदार, दांडी सरली येरदार, येरदार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. एक 4 काल परवा घडलेली एक घटना सांगतो आळंदीतली. आपले मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीसजी आले. माऊलीच्या मंदिराचा प्रोग्राम होता, ते आले. आणि आल्याच्या नंतर आता मुख्यमंत्री महोदय आल्याच्या नंतर आळंदीमध्ये सगळं स्ट्रिक्ट वातावरण. प्रत्येक गल्लीला पोलीस आहेत, कोणाला मध्ये जाता येत नाही, सर्व अगदी सामसूम आहे. पण त्या पोलिसाच्या टांगे खालून एक बाळ शिरलं मध्ये, आणि ते मुक्त कंठाने फिरायला लागलं, असं मुक्त छंदाने. त्या पोलिसांनी बघितलं, ए बाळा बाहेर होतं, बोले चुप. कोणाला बोलायला लागलं? ते PSI ला. चुप. ते PSI ला मजा वाटली. अरे अगं पुणे जिल्हा मला घाबरतो आणि बाळ मला धमकी देत, चुप म्हणायचं. म्हटले बाहेर हो ना, चुप. अरे ते PSI ने विचारलं, बाळा काय करशील, काय करशील तुम्हाला आईला सांगेल. प्रसंग संपला. घडलेली घटना आहे. म्हणजे त्याला वाटतं आपली आई या PSI ची सुद्धा आई. तसं नाही काही, पण त्याचा आपल्या आईवर विश्वास आहे. आणि आईवर विश्वास असल्यामुळे त्याला PSI मला मारेल याची भीती नाही. आणि मागची घडलेली गोष्टीची टांगे खालून आपण आलो, याचा काही अवमान झाला याची चिंताही नाही. का? एक आई त्याच्या हातात आल्यामुळे आईवर त्याचा विश्वास आहे, म्हणून तो PSI ला मोजत नाही. इथे जगाचा बाप हातात आला, तो परमात्मा आपला झाला. मग सांगा ना, त्याला आता भूतकाळातली भीती राहील का, भविष्य काळातली चिंता राहील का? आणि अगदी महाभारतातलं उदाहरण एक मिनिटा करता पहा. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले. टाळी टाळी सर्वांनी प्राण तन से निकले. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, जय हो जय हो जय हो. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जय हो. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, फोटो पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जय हो. प्राण तन से. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, हो 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 हो. जय हो. महाभारतातला छोटासा प्रसंग आहे. पितामह भीष्म आणि राधा राणी, आपलं माता राणी द्रौपदी. प्रसंग असा आहे, पितामह भीष्मानी त्या दुर्योधनाच्या बोलण्यावरती रागावून क्रोधात भवती समूहात समूहात स्मृती विभ्रमात स्मृती भ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती. पितामहाला राग आला आणि त्याने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होईपर्यंत निष्मानवी कृती करेल. आता पितामहाने प्रतिज्ञा केली म्हटल्याच्या नंतर कौरव आता निर्धास्त झाले. आता उद्या आपले शत्रू पांडव राहत नाही. कौरव निर्धास्त झाले, पण इकडे परमात्म्याला झोप नाही. उद्या माझ्या पांडवाचं काय? आणि परमात्मा गेले ते अर्जुनाच्या शिबिरात गेले, ज्याच्या गांडीव धनुष्याच्या जोरावरती सगळ्या पांडवांनी युद्ध आरंभलेलं आहे. तो अर्जुन गाढ झोपलेला आहे. देवाने त्याला हलवला आणि उठवला. ए अर्जुन उठ,
अर्जुन उठला. म्हटले खुशाल झोपला? अरे वेड्या, पितामहाने केलेली प्रतिज्ञा तुला माहिती नाही? म्हटले सर्वांच्या अगोदर मलाच माहिती आहे. म्हटले झोपलास कसा? त्याने सांगितलं तू जागा आहे म्हणून मी झोपलो. तर मला ठरलेलं आहे, आवडीने भावी हरिनाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा दान नसे, आणि त्यामुळे मी नाही चिंता करत, ते तू बघून घे. इतर 4 पांडवात होते, जिच्या कपाळाचं कुंकू राहणार नाही, गळ्यातलं मंगळसूत्र राहणार नाही, तिच्या 5 पती राहणार नाही, त्या द्रौपदीला चिंता असेल म्हणून तिकडे गेली. ती द्रौपदी आपल्या घर कामामध्ये व्यस्त आहे. विचारलं सखी, बोल ना सखा. म्हणले तुला माहिती नाही पितामहाची प्रतिज्ञा? तिने सांगितलं हो माहिती आहे ना. मग तुझ्या मुखमंडलावरती कुठली चिंता दिसत नाही? तिने सांगितलं देवा, करशील तरी नवे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपल्या करुणीची साई करी व आई मधुबरी. करता करविता तू आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तू ठरवलं तर माझ्या कपाळाचं कुंकू राहील, नाही तर जाईल, करणारा तू आहे, कौरवने काही करू शकत. देवाने म्हटले ठीक आहे, तयार हो, आपल्याला जायचं आहे. तिकडे गेले. दुर्योधनाची पत्नी भानामती पितामाकडे आशीर्वाद घेण्याकरता निघाली होती. चतुरातो शिरोमणी परमात्मा तिथे गेले. सांगितलं ए वेडी कोण? म्हणले भानामती. कुठे निघाली? पितामाकडे. कशा करता? आशीर्वाद घेण्याकरता. अगं वेडी, पितामह आपले का लोकांचे? म्हटले आपलेच आहे. मग आपल्या माणसाकडे आजच गेलं पाहिजे असं काही आहे का? पुन्हा कधीतरी जाते. अरे सामान्य कीर्तनकार पटवतो तुम्हाला, जगाचा बाप असल्याच्या नंतर कोणाला पटणार नाही. तिला पटवलं, आमचे शांती ब्रह्म मारुती बाबा म्हणत असतात, तिला पटवलं, कटवलं आणि द्रौपदीला नटवलं. द्रौपदीला खांद्यावर घेतलं, भावा आहे का साथी खांदावा आहे आपुल्या. आणि द्रौपदीच्या त्या पितामह भीष्माच्या बाहेर गेले. पितामह आपला भारतीय आणि त्यात महाराष्ट्रीयन, आपलं वैभव कशात असेल, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, बॅरिस्टर असा, आणखी काय असा, पण पहिले तुम्ही वारकरी आणि नंतर धारकरी, नंतर तुम्ही काय. कारण आपण महाराष्ट्रांच्या राजे शिवछत्रपतीच्या, जगद्गुरु तुकोबरायच्या, ज्ञानोबरायच्या यांच्या महाराष्ट्रातले आपण, म्हणून आपल्या रक्तामध्ये पहिले हे संस्कार असते पाहिजे. पहिले आपण वारकरी, नंतर बाकी काय. पितामह भीष्मा योद्धा होते, पण ते वारकरी होते, वारकरी योद्धा होते. आणि त्यामुळे ते सकाळी उठून काकडा करत होते. उठा उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या. काकडा करत करत मुका झालं, वाचा गेली, पांगुळा झालो, आणि शेवटी सावळे परब्रह्म आवडे या जीवा इथपर्यंत काकडा आला. आणि सावळे परब्रह्म आवडे या जीवा इथपर्यंत काकडा आला. आणि काकड आरतीमध्ये पितामाने डोळे मिटलेले, एक हातामध्ये रामटाळ्या, एक हातामध्ये विना आहे. बस बस तिथेच बस. पितामाने डोळे मिटले, आणि पितामाने डोळे मिटल्याच्या नंतर तेवढ्या वेळामध्ये या भगवान परमात्म्याने, कृपया विक्षेप करू नका, 2 मिनिटाकरता लक्ष द्या. पितामहाने द्रौपदीला सांगितलं मधी जा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, आणि आपल्या हाताचा कंकणाचा आवाज कर. पितामहाने विचारलं आणलं कोणी? तर सांगायचं माझ्या नौकराने आणलं. आणि माझ्या नौकराने आणलं म्हटल्याच्या नंतर ती गेली द्रौपदी मध्ये गेल्याच्या नंतर तिने कंकणाचा आवाज केला. पितामहाने हात उचलून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती हो. मग द्रौपदीने विचारलं पितामह हा आशीर्वाद या जन्माचा का पुढील जन्माचा? पितामहाच्या हातात रामटाळ्या पडल्या, विनाही पडल्या, आणि डोळे विस्फाटून मोठे डोळे करून विचारतात द्रौपदी तू? म्हटले हो मी. दुसरी कोणी येणार होती? नाही म्हटले. तुला आणलं कोणी? म्हटले माझ्या नौकराने. कुठे आहे तुझा नौकर? म्हटले माझा नौकर बाहेर असेल. कसला असेल कुठे? तुम्ही सांगा ना, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? त्यावेळेला पितामह म्हणतात मला पहिले नौकर दाखव. द्रौपदीच्या हाताला धरलं पितामहाने. द्रौपदी बाहेर आली, आणि बाहेर आल्याच्या नंतर येऊन पाहतात पहिलीच काळी अमावस्येची रात्र आहे. काळा कुळकुळीत अंधार आहे. काळी रात्र, काळा अंधार. हा काळा काळी घोंगडी पांघरून काळ्या नागरीच्या काळ्या ढेकळाच्या दगडावर बसला. दिसेल कसा? दिसेल ना. पण एक वीज कडाडली, आणि त्या विजेच्या लख प्रकाशामध्ये तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, पांडुरंग कांती, दिव्य तेज, सहकती रत्नकेळ, भाकती प्रभा. आणि त्या प्रकाशामध्ये पाहिलं तर हे सगळं स्पष्ट दिसलं. पण पितामह द्रौपदीला म्हणतात, द्रौपदीने पुन्हा विचारलं सांगा ना, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढील जन्माचा? त्यावेळेला पितामह द्रौपदीला म्हणतात अगं वेडी, देव कसे बसले बघ. देव कसे बसले ते सांगू? आपण फोटो काढण्याकरता पोच देतो तसे नव्हे, आपण शौचाला बसतो तसे बसले होते. आणि द्रौपदीच्या पायातल्या चपलाला पादत राहण्याला चिखल लागू नये म्हणून देवाने त्या 2 चपला 2 हातात घेऊन बसलेल्या आहेत. पितामह बसतात, द्रौपदी बघ, मी सुरुवातीला बोललो इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाब भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की अर्जी खुद गर्जी के है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. मी जीवनभर प्रार्थना केली, पण असा योग माझ्या जीवनात नाही आला. अगं वेडी, जो परमात्मा तुझ्या पायात त्या चपलाला चिखल लागू नये याची काळजी घेत असेल,
जाको राखी साई अमारण सके कोई चित्ते तारे गगन में उपदेश होय कृपा कर एक रघुराज बाल न बाका तो कोबरा म्हणतात देव सखा जरी जग अवघे कृपा करी आणि ऐसा असून अनुभव कासावीत होतो जो म्हणून माझ्यासारखा एक नाही हजारो भीष्माचार्य झाले तर पांडवाचा बाल बाका होणार नाही. पण तुम्ही केलेली प्रतिज्ञा पितामह बोलतात की ते श्लोक आहे क्रोधात भक्ती समूहात समूहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती मी रागाच्या भरात केलेली प्रतिज्ञा आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. ज्या बाजूला धर्म यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवा आणि तिरमतिरम. आपण एक वाक्य ऐकत असतो सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. अंतिम विजय सत्याचा होतो आणि आपल्या भारतीय संविधान आहे सत्यमेव सत्य बोले तरी भुकासाठी जोडे हरी सत्य संकल्पाचा दाता नारायण. पांडवाचा पक्ष धर्माचा आहे सत्याचा आहे. धर्ममूर्ती परमात्मा त्या बाजूने आहे आणि तो परमात्मा तुझ्या हातात आलेला आहे कंसात प्रेमात आलेला आहे. आता भूतकाळातली चिंता करू नको पितामाने केलेली प्रतिज्ञाची. भूतकाळातली भीती बाळगू नको आणि भविष्य काळातली चिंता बाळगू नको. तुझ्या कपाळाचं कुंकू राहील का नाही याचं कारण आहे हरी आला हाता मग कैशी भय चिंता. आणि शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी हो तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी हरी तुका म्हणे हरी. काही उरो नेदी उरी काही उरो नेदी उरी काही उरो नेदी उरी जाती सरली तेर धार जाती सरली तेर धार. काही उरो देवरी काही उरो देवरी काही उरो उरी जाती सरली तेर धार त्याची सरगेर झाला सफल व्यापार 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 व्यापार. जल से बदला कौन है कौन भूमि से है भारी कौन आग से तेज है कौन काजल से है काली. जल से बदला ज्ञान है पाप भूमि से है भारी क्रोध आग से तेज है कलंक काजल से है काली. हे राम नाम तो सब कोई कहे राम नाम तो सब कोई कहे राम नाम तो सब कोई कहे. ठग ठाकुर और चोर ठग ठाकुर और चोर जो नाम धुआ प्रहलाद जपो नाम कुछ और जो नाम धुआ प्रहलाद जपे जो नाम कुछ और जो नाम धुआ प्रहलाद जपो नाम कुछ और. शांती सरली एर धान झाला सफल व्यापार 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 झाला झाला सफल व्यापार झाला सफल सफल व्यापार
झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्यांची सरली त्यांची सरली एक दोन मिनिटं घेतो. तुका म्हणे हरी काही उरोडी उरे त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. पहिल्या चरणात देव हृदयात साठवायला सांगितलं. त्याचं फल काय दुसऱ्या चरणात विधेयमुक्ती सांगितली. आणि दुसरं फल काय तर तिसऱ्या चरणामध्ये जीवनमुक्ती सांगितली. पण मग येरझार खंडित होते असं आपण बोलता. पण येरझार खंडित होते हरी उरी उरू देत नाही म्हणून येरझार सरी असं आपण सुरुवातीला विधान केलं. काय आहे माऊलीची ओवी आहे. पूर्व आम्ही आपल्या जन्ममरण परंपरेचे कारण किती सांगितले? 3. 1 आज्ञान, 2 कर्म आणि 3 वासना. तुम्ही जाणते स्रोतात फक्त 2 मिनिटे एकाग्र चित्ताने आपली सेवा संपलेली आहे. पहिला आहे आज्ञान. आज्ञान एक अंधार आहे. पूर्व देशाच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ते काळी काळीमान आहे. माऊली म्हणतात सूर्य आदिष्टिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया द्वाराची दिवाळी करी. सूर्य दश दिशा फक्ती पूर्व दिशेला उगतो पण दश दिशेचा अंधकार घालवतो. तसा आपल्या अंतकरण रूपी क्षितिजावरती आज्ञान रूपी अंधार आहे. आणि तो आज्ञान रूपी अंधार आपल्या जन्ममरण परंपरेचं कारण आहे. सगळ्या दुःखाला कारण शरीर आहे. शरीराला कारण पाप पुण्य आहे. पाप पुण्याला कारण धर्मधर्म आहे. धर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण राग द्वेष आहे. राग द्वेषाला कारण भेदज्ञान आहे. भेदज्ञानाला कारण सुस्वरूपाचं अज्ञान आहे. पण सूर्य आल्याच्या नंतर अंधार राहत नाही. त्याचा प्रकाश रूप हरी आल्याच्या नंतर अज्ञान रूपी अंधार राहत नाही. पहिलं कारण संपलं. दुसरं कारण आहे कर्म. आगा कर्मी जै उरावे. केले कर्म झाले त्याची बोल. जैशी करणी वैशी भरणी. एक छोटी मारवाडी भाषेतली गोष्ट आहे. आंबा पेड़ पे छो देखा दो जना देखा सो दवड्याने दवड्या दो जना दवड्या सो पकडी जाने पकडी जा दो जना पकडी जा सो काटी जाने काटी जा घनु जना काटी जा सो रस चाकने रस चाका एक जना रस चाका सो कुटी जाने कुटी जा बहु जना कुटी जा सो रोया नाही रोया दो जना. गोष्ट संपली. वेळ आपल्याकडे कमी आहे पण पटकन बोला. आंबा पेड़ पे छो देखा दो जना म्हणजे पहिला 2 कानाने हो की नाही? हो म्हणजे तुमचं आता कीर्तनात लक्ष नाही. तिथपर्यंत होतं आता नाही. कारण कान पाहतात का डोळे पाहतात? डोळे पाहतात. मी कानाने म्हणलो तरी तुम्ही हो म्हटलात म्हणजे तुमचं माझ्याकडे लक्ष कमी झालं. चला विनोदाचा भाग सोडून द्या. आंबा पेड़ पिछू देखा 2 जना म्हणजे पहिला 2 डोळ्याने. देखेसो दवड्याने दवड्या 2 जना घेणे करता दावले 2 पाय. दवड्यासो पकडी जाणे पकडी जा 2 जना पकडला 2 हाताने पकडी जा सो काटी जाणे काटी जा घनु जना फोडला 32 दाताने काटी जा सो रस चाकाने रस चाका एक जना रस टाकला एका जिभेने रस चाके सो कुटी जाणे कुटी जा बहु जना चोरीचा मामला असं काहीतरी म्हणतात की नाही. मग त्याने तोडला फोडला तिथेच खात बसला. त्याला श्लोक होता यद्यदा चिरती श्रेष्ठ. येते वडील जे जे करीती आणि माऊली म्हणती विश्वाची माझे घर. मग त्याला वाटले आपलंच घर. तोडला फोडला तिथेच खात बसला. शेती मालकाने बेदम लाता बुक्केने मारला म्हणून कुटीजा बहुजना कुटीजा सो रोया नाही रोया 2 जना. गोष्ट संपली. देखा 2 जना रोया 2 जना. जैशी करणी वैशी भरणी. पाहिला 2 डोळ्याने रडाव 2 डोळ्याला लागलं. तुम्ही माळा आगर नवाना भोगावं लागतं. याची वाट काय? प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. ना भुंगतम क्षीयते कर्म कल्पकोटे शतैरपी. पण ते कर्मच हरी अर्पण झाल्याच्या नंतर मग ते राहत नाही. काय त्या सर्वात्मक ईश्वर असो कर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मग ती पूजे रिजलीने आत्मराजी वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. अशा पद्धतीने कर्मही संपतं हरी हृदयात आल्याच्या नंतर. आणि तिसरा आहे वासना. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सोना गवळीयाच्या. एक सद्वासना असते आणि एक असद वासना असते. तर गोवऱ्या म्हणतात ना आईशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. ती सद्वासना हरिप्राप्तीची वासना आहे. ती वासना एकदा हरीला जाण्याला गेल्याच्या नंतर हरिरूप होते. ती वेगळी राहत नाही. त्यामुळे येरझार परंपरा त्याची संपते. असो यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने 18/5/2026 वार सोमवार कैलासवासी आपल्या कमलबाई अशोक ओंबळे या मातोश्रीने या ओंबळे परिवाराचा देहदृष्ट्या निरोप घेतला. आणि आज 30/5/2026 वार शनिवार या दिवशी त्यांचा हा 13व्याचा उत्तर कार्यक्रमाचा हा विधी आहे. आणि भारतीय संस्कृतीला अनुसरून त्यांचे 2 सुपुत्र आमचे बंधुवरी हरिभक्त पारायण आपले विजय दादा आणि राजेश दादा आणि त्यांच्या 2 सुनबाई या ओंबळे परिवाराने मातृऋणातून उद्भव होण्याकरता एक दिवसीय सोहळा हा आयोजित केला. आणि या परिवाराचा ज्यांच्याशी प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध होतो असे सुख दुःखात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सामील होतो. अशा अनेक जाणती मंडळी
प्रत्येक कोण जाणे कोणाकडे उपासना आपला कोणाचा अधिकार काय आहे मलाही त्याची कल्पना नाही. पण बरीच मंडळी या परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व ज्येष्ठ नागरिक इकडे असणाऱ्या माता भगिनी गोड असणारे साऊंड सिस्टीमवाले आणि माझे 2 गुरुबंधू अगिने म्हणजे त्याला म्हणतो आपण एक वादक लाखाची बराबरी करणार आहे आणि वादकही आमचे तसेच आहे. असे मोजके पण थोडेपरी निरे अबीट घ्यावे तीच खरे असे गोड मृदंग वादक असणारे आमचे सौरंगीनाथ महाराज, गोड गानकुके असणारे आमचे बाबासाहेब महाराज आणि आपण सर्व आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानराज राजे शिवछत्रपती आपली भारतीय संस्कृती आणि मातोश्री आमचे पिताश्री आणि आपल्या सर्वांच्याच अंतकरणामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्याच्या चरणारविंदी हे शब्द सुमन समर्पित करू. चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. आपण सर्व भारतीय आहोत, त्यातले त्यात महाराष्ट्रीयन आहोत. आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, तरीही बोलतो एकदा वर हात करा. सर्वांनी आपण टाळी वाजू, माऊलीचं संतांचं भजन घेऊन शिवेला पूर्ण विराम देऊ. सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोला. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. टाळी टाळी बोला बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा हरी रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जो महाराज विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हरी हरी तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल दादा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल दादा इकडे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हरी हरी बोली ले पुरे वेडे करा क्षमा अपराध महाराज तुमचे चित्त नाही विचारिला अधिकार मिळो करा क्षमा अपराध महाराज तुमचे चित्त म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकीन करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जो महाराज की जय